सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 आणि 19 एप्रिल या दिवशीचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, राज्यसभेच्या उपसभापतीपदी तिसऱ्यांदा कोणाची निवड झालेली आहे? तर बघा, राज्यसभेच्या उपसभापतीपदी आणि सलग तिसऱ्यांदा आता कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हरिवंश नारायण सिंह। हरिवंश नारायण सिंह यांची सलग तिसऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड झालेली आहे। 17 एप्रिल 2026 रोजी हरिवंश नारायण सिंह यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली। त्यांच्या निवडीचा प्रस्ताव जे.पी. नड्डा यांनी मांडलेला होता। हरिवंश नारायण सिंह हे राज्यसभेचे उपसभापती होणारे पहिले नामनिर्देशित सदस्य ठरलेले आहेत। त्यांचा मागील कार्यकाळ हा 9 एप्रिल 2026 रोजी संपलेला होता। त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पुन्हा राज्यसभेवर नामनिर्देशित केलेले आहे। तर बघा, हरिवंश नारायण सिंह यांची सलग तिसऱ्यांदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड झालेली आहे। नेक्स्ट आहे, देशांतर्गत खेळाडूंसाठी केंद्रीय करार प्रणाली सुरू करणारी भारतातील पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई क्रिकेट असोसिएशन। मुंबई क्रिकेट असोसिएशन ही 2026-27 हंगामापासून देशांतर्गत खेळाडूंसाठी केंद्रीय करार प्रणाली सुरू करणारी भारतातील पहिली राज्य क्रिकेट संघटना ठरली आहे। या करार प्रणालीचा उद्देश देशांतर्गत खेळाडूंना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे। ही योजना विशेषतः अशा खेळाडूंना लागू होते जे भारतीय क्रिकेट संघासाठी खेळत नाहीत किंवा इंडियन प्रीमियर लीगमध्येही सहभागी नाहीत। या करार प्रणालीमध्ये खेळाडूंचे श्रेणीकरण ग्रेड अ, ग्रेड ब आणि ग्रेड क अशा 3 गटात करण्यात आलेले आहे। ग्रेड अ मधील खेळाडूंना वार्षिक 12 ते 20 लाख रुपये मानधन दिले जाईल। ग्रेड ब मधील खेळाडूंना वार्षिक 8 ते 12 लाख रुपये मानधन मिळेल। ग्रेड क मधील खेळाडूंना वार्षिक सुमारे 8 लाख रुपये मानधन दिले जाईल। या कराराव्यतिरिक्त खेळाडूंना सामना शुल्क, दैनिक भत्ता आणि कामगिरीनुसार इतर बक्षिसे देखील मिळत राहतील। हा निर्णय देशांतर्गत क्रिकेट मजबूत करणे आणि उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे। नेक्स्ट आहे, हार्वर्ड साऊथ एशियन असोसिएशनद्वारे 2026 साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सायनी गुप्ता। हार्वर्ड साऊथ एशियन असोसिएशनने 2026 साठी सायनी गुप्ता यांना पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केले आहे। सायनी गुप्ता यांना चित्रपट, प्रभावी कथाकथन आणि जागतिक स्तरावर दक्षिण आशियाई ओळखीचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे। त्यांनी आर्टिकल 15, फॉर मोर शॉट्स प्लीज आणि मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ यासारख्या प्रकल्पांमधून धाडसी आणि नाविन्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत। हार्वर्ड साऊथ एशियन असोसिएशन दरवर्षी अशा व्यक्तींची निवड करते ज्यांनी सार्वजनिक जीवनात दक्षिण आशियाई ओळखीला महत्त्वपूर्ण स्वरूप दिलेले आहे। सायनी गुप्ता यांचा सत्कार हार्वर्ड विद्यापीठ येथे होणाऱ्या अंदाज या वार्षिक कार्यक्रमात करण्यात येणार आहे। 2025 मध्ये हा सन्मान विकास खन्ना यांना प्रदान करण्यात आलेला होता। नेक्स्ट आहे, फिक्कीच्या नवीन महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनंत स्वरूप। फिक्कीच्या नवीन महासचिवपदी अनंत स्वरूप यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अनंत स्वरूप यांनी 15 एप्रिल 2026 रोजी महासचिव म्हणून पदभार स्वीकारला। ते 1992च्या बॅचचे भारतीय रेल्वे कार्मिक सेवा अधिकारी असून त्यांना 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे। त्यांनी यापूर्वी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात अतिरिक्त सचिव तसेच व्यापार उपाय महासंचालक म्हणून काम केले आहे। फिक्की ही भारतातील एक प्रमुख आणि जुनी व्यापार संघटना असून तिची स्थापना 1927 मध्ये झाली होती। नेक्स्ट आहे, 18 या स्पोर्ट्सवेअर ब्रँडच्या ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्मृती मंधाना। स्मृती मंधाना या 18 या स्पोर्ट्सवेअर ब्रँडच्या ब्रँड ॲम्बॅसिडर बनलेले आहेत। ॲजिलिटास स्पोर्ट्स या कंपनीने स्मृती मंधाना यांची 18 ब्रँडसाठी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे। स्मृती मंधाना यांच्या सहभागामुळे 18 हा ब्रँड महिलांच्या स्पोर्ट्सवेअर आणि लाईफस्टाईल विभागावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे। 18 हा ब्रँड प्रामुख्याने विराट कोहली यांच्याशी संबंधित आहे। आता विराट कोहली आणि स्मृती मंधाना हे दोन्ही खेळाडू 18 या ब्रँडचे प्रतिनिधित्व करत आहेत, म्हणजेच ब्रँड ॲम्बॅसिडर असणार आहेत। नेक्स्ट आहे, भारतीय वंशाचे वास नरसिंहन कोणत्या AI कंपनीच्या संचालक मंडळात सामील झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अँथ्रोपिक। 14 एप्रिल 2026 रोजी भारतीय वंशाचे वास नरसिंहन हे अमेरिकन कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी अँथ्रोपिक याच्या संचालक मंडळात सामील झाले आहेत। वास नरसिंहन हे औषध निर्मिती कंपनी
नोवार्टिस याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. अँथ्रोपिक ही कंपनी क्लॉड या प्रसिद्ध AI मॉडेल्सची निर्मिती करणारी स्टार्टअप कंपनी आहे. वास नरसिंहन हे AI स्टार्टअपच्या संचालक मंडळावर काम करणारे पहिले हेल्थकेअर क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या नियुक्तीचा उद्देश औषध शोध आणि वैद्यकीय संशोधनामध्ये AIचा वापर वाढवणे हा आहे. वास नरसिंहन यांची ही नियुक्ती एप्रिल 2026 मध्ये अँथ्रोपिक लॉंग टर्म बेनिफिट ट्रस्ट या स्वतंत्र संस्थेमार्फत करण्यात आली आहे. वास नरसिंहन यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून MD पदवी प्राप्त केली आहे. नेक्स्ट आहे, इन्फोसिसने जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कार्लोस अल्काराज. इन्फोसिसने कार्लोस अल्काराज यांची जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. कार्लोस अल्काराज हे 7 वेळा ग्रँड स्लॅम विजेते टेनिस खेळाडू आहेत. इन्फोसिस आणि कार्लोस अल्काराज यांच्यात एप्रिल 2026 मध्ये बहुवर्षीय भागीदारी जाहीर करण्यात आली आहे. या भागीदारीचा मुख्य उद्देश क्रीडा आणि प्रगत तंत्रज्ञान यांना एकत्र आणणे हा आहे. इन्फोसिस आपल्या इन्फोसिस टोपाज या AI आधारित प्लॅटफॉर्मचा वापर करून खेळाडूची कामगिरी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. डेटा विश्लेषण आणि वैयक्तिकृत ॲप्सच्या माध्यमातून खेळाडूंच्या तंत्रात सुधारणा करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे, 2026 मध्ये ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. ब्रिक्स आरोग्य कार्यगट बैठक 2026 ची पहिली बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. ही बैठक 16 एप्रिल 2026 रोजी भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीचे आयोजन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी केले. या बैठकीची मुख्य संकल्पना लवचिकता, नवकल्पना, सहकार्य आणि टिकाऊपणासाठी उभारणी अशी होती. या बैठकीचा मुख्य उद्देश ब्रिक्स देशांमध्ये सार्वजनिक आरोग्य, साथीच्या रोगांची पूर्वतयारी आणि आरोग्य तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवणे हा होता. या बैठकीत ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया या देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले. नेक्स्ट आहे, डॉक्टर ख्रिश्चन स्टॉकर हे कोणत्या देशाचे चॅन्सलर आहेत ज्यांनी भारताला भेट दिली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रिया. डॉक्टर ख्रिश्चन स्टॉकर हे ऑस्ट्रियाचे चॅन्सलर आहेत. डॉक्टर ख्रिश्चन स्टॉकर यांनी एप्रिल 2026 मध्ये भारताचा अधिकृत दौरा केला. तब्बल 40 वर्षांनंतर ऑस्ट्रियाच्या चॅन्सलरने भारताला दिलेली ही पहिलीच भेट ठरली. त्यांनी 16 एप्रिल 2026 रोजी नरेंद्र मोदी यांच्याशी हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा केली. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यात संरक्षण, तंत्रज्ञान, अन्न सुरक्षा आणि नवकल्पना या क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे करार करण्यात आले. डॉक्टर ख्रिश्चन स्टॉकर यांनी मार्च 2025 मध्ये चॅन्सलर म्हणून पदभार स्वीकारलेला होता. नेक्स्ट आहे, टाइम मॅगझिनच्या 2026च्या टाइम 100 यादीत कोणाचा समावेश करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व, म्हणजे रणबीर कपूर, विकास खन्ना आणि सुंदर पिचाई. टाइम मॅगझिनने 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत रणबीर कपूर यांचा कलाकार श्रेणीत त्यांच्या अष्टपैलू अभिनयासाठी समावेश करण्यात आला आहे. विकास खन्ना यांचा जागतिक अन्न सुरक्षा आणि मानवतावादी कार्यासाठी या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. तर सुंदर पिचाई यांचा टायटन्स श्रेणीत विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील नेतृत्वासाठी समावेश करण्यात आलेला आहे. तसेच या यादीमध्ये समाविष्ट असलेले जागतिक नेते कोणते आहेत बघा? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, पोप लिओ 14वे, नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह आणि बांगलादेशचे नेते तारिक रहमान यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. टाइम मासिक हे दरवर्षी यादी प्रसिद्ध करते, ज्यामध्ये मनोरंजन, तंत्रज्ञान, वित्त, क्रीडा, सामाजिक कार्य आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातील 100 प्रभावशाली व्यक्तींचा समावेश असतो. नेक्स्ट आहे, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गौतम अदानी. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार गौतम अदानी हे एप्रिल 2026 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकत पुन्हा पहिले स्थान मिळवलेले आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती सुमारे 92.6 अब्ज डॉलर्स इतकी आहे. तर मुकेश अंबानी हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती सुमारे 90.8 अब्ज डॉलर्स एवढी आहे. जागतिक क्रमवारीत गौतम अदानी हे 19व्या स्थानावर, तर मुकेश अंबानी हे 20व्या स्थानावर आहेत. झोंग शानशान आणि झोंग यिमिंग हे देखील आशियातील आघाडीचे श्रीमंत उद्योजक म्हणून या यादीत समाविष्ट आहेत. जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत बघा? पहिल्या क्रमांकावरती आहेत एलन मस्क, दुसरे आहेत लॅरी पेज, तिसरे जेफ बेझोस, चौथे सर्जी ब्रिन, पाचवे आहेत मार्क झुकरबर्ग, सहावे लॅरी एलिसन, सातवे मायकल डेल, 8व्या क्रमांकावरती आहेत जेन्सेन हुआंग,
9व्या क्रमांकावरती आहेत बर्नार्ड अर्नॉल्ट आणि 10व्या क्रमांकावरती आहेत जिम वॉल्टन. नेक्स्ट आहे ICC महिला T20 विश्वचषक 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंग्लंड आणि वेल्स. ICC महिला T20 विश्वचषक 2026 ही स्पर्धा 12 जून ते 5 जुलै 2026 या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स येथे पार पडणार आहे. ही महिला T20 विश्वचषकाची 10वी आवृत्ती असून या स्पर्धेत प्रथमच 12 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 5 जुलै 2026 रोजी लॉर्ड्स क्रिकेट मैदान येथे खेळवला जाईल. नेदरलँड संघ या स्पर्धेसाठी प्रथमच पात्र ठरला आहे. 2024 मध्ये झालेल्या मागील महिला T20 विश्वचषकाचे विजेतेपद न्यूझीलंडने पटकावले होते. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एप्रिल 2026च्या आकडेवारीनुसार भारताचा GDP क्रमवारी कितव्या स्थानावर पोहोचली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6व्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एप्रिल 2026च्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवालानुसार भारत हा जगातील 6व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताची GDP क्रमवारी 5व्या स्थानावरून घसरून 6व्या स्थानावर आली आहे. 2026 साठी भारताचा नाममात्र GDP सुमारे $4.15 ट्रिलियन राहण्याचा अंदाज आहे. या घसरणीचे मुख्य कारण रुपयाचे अवमूल्यन आणि अमेरिकन डॉलरची मजबूती हे आहे. तसेच GDPच्या आधार वर्षातील बदलांचाही या घसरणीत काही प्रमाणात वाटा आहे. युनायटेड किंगडम आणि जपान यांनी भारताला मागे टाकलेले आहे. या घसरणीनंतरही भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था कायम आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार 2027 पर्यंत भारत पुन्हा 4थ्या स्थानावर पोहोचू शकतो. तसेच 2031 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जगातील शीर्ष 6 अर्थव्यवस्था कोणत्या बघा. पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका, दुसरे आहे चीन, तिसरे आहे जर्मनी, चौथ्या क्रमांकावरती आहे जपान, 5व्या क्रमांकावरती आहे युनायटेड किंगडम आणि 6व्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणता देश पॅक्स सिलिका चिप पुरवठा उपक्रमात सामील झाला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिलिपिन्स. 17 एप्रिल 2026 रोजी फिलिपिन्स अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पॅक्स सिलिका उपक्रमात सामील झाले आहे. पॅक्स सिलिका हा उपक्रम डिसेंबर 2025 मध्ये सुरू करण्यात आला असून त्याचे नेतृत्व युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका करत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या सुरक्षित जागतिक पुरवठा साखळ्या मजबूत करणे हा आहे. या भागीदारीअंतर्गत लुझोन येथे सुमारे 4000 एकर क्षेत्रावर औद्योगिक केंद्र विकसित केले जाणार आहे. पॅक्स या लॅटिन शब्दाचा अर्थ शांती असा होतो, तर सिलिका हे चिप निर्मितीत वापरले जाणारे महत्त्वाचे संयुग आहे. या उपक्रमात खनिज उत्खननापासून ते चिप उत्पादन आणि डेटा पायाभूत सुविधांपर्यंत संपूर्ण तंत्रज्ञान परिसंस्थेचा समावेश आहे. भारत देखील फेब्रुवारी 2026 मध्ये या उपक्रमात सामील झालेला आहे. भारत 12वा देश ठरलेला होता आणि आता फिलिपिन्स हा या आघाडीचा 13वा सदस्य देश बनला आहे. या उपक्रमाचे औपचारिक स्वाक्षरीकर्ते युनायटेड स्टेट्स, ग्रीस, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, इस्रायल, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, भारत आणि फिलिपिन्स हे देश आहेत. तर या उपक्रमाचे निरीक्षक म्हणून तैवान, युरोपियन युनियन, कॅनडा आणि OECD हे सहभागी आहेत. नेक्स्ट आहे विक्टर ॲक्सेलसेन बॅडमिंटनमधून निवृत्त झाले आहेत. ते कोणत्या देशाचे आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डेन्मार्क. विक्टर ॲक्सेलसेन हे डेन्मार्कचे जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू खेळाडू आहेत. विक्टर ॲक्सेलसेन यांनी एप्रिल 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तसेच त्यांनी रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये कांस्य पदक पटकावले होते. ते 2017 आणि 2022 मध्ये 2 वेळा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे विजेते ठरले होते. विक्टर ॲक्सेलसेन हे प्रदीर्घ काळासाठी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिलेले होते. त्यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकून सलग 2 ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. तर ते दुसरे खेळाडू ठरलेले आहेत ज्यांनी सलग 2 ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेले आहे. नेक्स्ट आहे गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने रिअल टाइम क्राईम मॉनिटरिंग सिस्टीम तैनात केली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंजाब. पंजाब सरकारने एप्रिल 2026 मध्ये गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मॉनिटरिंग प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली विकसित करण्यासाठी पंजाब सरकारने IIT रोपर सोबत भागीदारी केली आहे. या प्रणालीद्वारे गुन्हेगारांच्या हालचालींवर रिअल टाइममध्ये लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. विखुरलेल्या डेटाचे रूपांतर कृतीयोग्य माहितीमध्ये करून तपासाची गती वाढवणे हा या प्रणालीचा महत्त्वाचा उद्देश आहे. या प्रणालीमध्ये आवाज ओळखण्याची क्षमता असून परदेशातून कार्यरत असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांचा शोध घेण्यास मदत होणार आहे.
गँगस्टर आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या जाळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी डेटा आधारित पोलिसिंगचा वापर केला जाणार आहे. हस्तलिखित अहवाल, स्कॅन केलेली कागदपत्रे आणि इतर माहितीचे डिजिटलीकरण करून एकत्रित डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे नीला रोबोटचा वापर प्रथमच कोणत्या विधानसभा निवडणुकीत करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुदुचेरी विधानसभा निवडणूक. 9 एप्रिल 2026 रोजी पुदुचेरी विधानसभा निवडणुकीदरम्यान नीला नावाचा रोबोट प्रथमच मतदान केंद्रावर तैनात करण्यात आला. या निवडणुकीत एकूण 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. नीला हा साडी परिधान केलेला रोबोट असून तो मतदारांचे स्वागत करण्यासाठी वापरण्यात आला आहे. या रोबोटचा मुख्य उद्देश मतदारांना आकर्षित करणे आणि मतदानाची टक्केवारी वाढवणे हा आहे. तसेच मतदान प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ वाटावी यासाठी या रोबोटची मदत घेण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने प्रथमच अशा प्रकारे मतदान केंद्रावर रोबोटचा वापर केला आहे. माय LIC आणि सुपर सेल्स साथी हे मोबाईल ॲप्लिकेशन्स कोणी सुरू केले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, LIC. भारतीय आयुर्विमा महामंडळाने 16 एप्रिल 2026 रोजी आपल्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त माय LIC आणि सुपर सेल्स साथी ही 2 नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केली आहेत. माय LIC हे ॲप प्रामुख्याने पॉलिसीधारकांसाठी तयार करण्यात आले असून त्याद्वारे ग्राहकांना पॉलिसीची स्थिती तपासणे, हप्ता भरणे आणि कर्जासाठी अर्ज करणे शक्य होते. सुपर सेल्स साथी हे ॲप LICच्या एजंट्स आणि विक्री टीमसाठी विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या मदतीने एजंट्सना विमा योजनांची माहिती देणे, नवीन पॉलिसी प्रक्रिया पूर्ण करणे आणि ग्राहकांशी प्रभावी संवाद साधणे सोपे होते. भारतीय आयुर्विमा महामंडळाने आपल्या सेवांचे संपूर्ण डिजिटलीकरण करण्याच्या उद्देशाने प्रोजेक्ट डिजिट्रान्स अंतर्गत ही पावले उचललेली आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थापना 1 सप्टेंबर 1956. घोषवाक्य तुमची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. मुख्यालय मुंबई. भारतातील सर्वात मोठी सरकारी जीवन विमा कंपनी आणि प्रमुख गुंतवणूकदार संस्था आहे. नेक्स्ट आहे भारताने कोणत्या वर्षापर्यंत कोको उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2040 पर्यंत. भारताने 2040 सालापर्यंत कोको उत्पादनात पूर्णपणे स्वयंपूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टासाठी सरकारने ग्रँट थॉर्टन भारत आणि फिक्की यांच्या सहकार्याने एक विशेष रोडमॅप तयार केला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय कोको मिशन स्थापन करणे आणि सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणे याचा समावेश आहे. पहिला टप्पा 2026 ते 2028 असणार आहे. दुसरा टप्पा 2028 ते 30 असणार आहे. यामध्ये सुमारे 1 लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि उच्च दर्जाच्या रोपांचे वाटप करणे हे उद्दिष्ट असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 2030 ते 35 हा टप्पा असणार आहे. यामध्ये कोको लागवडीखालील क्षेत्र 1 लाख हेक्टरपर्यंत वाढवणे आणि देशांतर्गत मागणीच्या किमान 50% उत्पादन देशातच करणे हे लक्ष्य आहे. अंतिम टप्पा 2035 ते 40 असणार आहे. यामध्ये कोको उत्पादनात 100% स्वयंपूर्णता प्राप्त करून भारताला कोकोचा जागतिक प्रक्रिया केंद्र आणि निव्वळ निर्यातदार बनवण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या भारत आपल्या एकूण गरजेपैकी केवळ 20 ते 30% कोको उत्पादन करतो. उर्वरित गरज भागवण्यासाठी भारताला दरवर्षी सुमारे $866 दशलक्ष किमतीचा कोको आयात करावा लागतो. कोको हा थिओब्रोमा काकोवा झाडाच्या फळांमधील बियांपासून मिळणारा एक मुख्य अन्नपदार्थ आहे. याचा उपयोग प्रामुख्याने चॉकलेट, कोको पावडर आणि कोको बटर बनवण्यासाठी केला जातो. नेक्स्ट आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 21 एप्रिलपासून कोणत्या देशाच्या 3 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जर्मनी. राजनाथ सिंह हे 21 एप्रिल 2026 पासून जर्मनीच्या 3 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत आणि जर्मनी यांच्यातील संरक्षण औद्योगिक सहकार्य अधिक मजबूत करणे हा आहे. या दौऱ्यात राजनाथ सिंह हे बोरिस पिस्टोरियस यांच्याशी बर्लिन येथे द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या चर्चेत प्रोजेक्ट 17I अंतर्गत प्रगत पाणबुडी करार हा एक महत्त्वाचा विषय असणार आहे. प्रोजेक्ट 75I अंतर्गत सुमारे 8 ते 10 अब्ज किमतीच्या 6 प्रगत पाणबुड्या खरेदी करण्याची योजना आहे. या पाणबुड्या दीर्घकाळ पाण्यात राहण्यास सक्षम असणार आहेत, ज्यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेला बळकटी मिळणार आहे. या प्रकल्पासाठी थिसेन ग्रुप कंपनीने माझगाव शिपयार्ड लिमिटेड यांच्या सहकार्याने बोली लावली आहे. या दौऱ्यादरम्यान राजनाथ सिंह हे संरक्षण गुंतवणूक शिखर परिषदेत सहभागी होण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे 16 एप्रिल 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार हुंड्याची तक्रार करणाऱ्या पत्नी किंवा तिच्या कुटुंबियांबाबत काय निर्णय देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्यांना हुंडा दिला या कारणावरून आरोपी बनवता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने 16 एप्रिल 2026 रोजी हुंडाबळी आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीबाबत एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार करणाऱ्या पत्नी किंवा तिच्या कुटुंबियांना केवळ हुंडा दिला या कारणावरून आरोपी ठरवता येणार नाही. या निर्णयानुसार पीडितांच्या जबाबांचा वापर त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यासाठी केला जाऊ शकत नाही.
हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 मधील कलम 7(3) अंतर्गत पीडितांना संरक्षण देते, ज्यामुळे त्या भीतीशिवाय तक्रार करू शकतात. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की जर हुंडा देणाऱ्यावरच गुन्हे दाखल केले गेले तर पीडित महिला तक्रार करण्यास पुढे येणार नाहीत. या निकालामुळे पती किंवा सासरच्या मंडळीकडून पत्नीच्या कुटुंबावर केले जाणारे प्रतिआरोप आणि दबावतंत्र कमी होण्यास मदत होईल. न्यायालयाने पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध दाखल करण्याचा प्रयत्न केलेला FIR फेटाळून लावला आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश हुंडा पीडितांचे संरक्षण करणे आणि त्यांना कायद्याच्या नावाखाली गुन्हेगार ठरवण्यापासून वाचवणे हा आहे. नेक्स्ट आहे, आयकर विभागाने 2026-27च्या नवीन कर रचनेअंतर्गत कोणता नवीन फॉर्म सादर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फॉर्म 141. आयकर विभागाने निर्धारण वर्ष 2026-27 साठी फॉर्म 141 सादर केला आहे. फॉर्म 141चा वापर आयकर कायदा 2025 अंतर्गत नवीन कर रचना निवडण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी केला जातो. हा फॉर्म मुख्यतः व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबासाठी लागू आहे. यापूर्वी नवीन कर रचना निवडण्यासाठी फॉर्म 10 IEA वापरला जात असे, परंतु आता त्याची जागा फॉर्म 141ने घेतली आहे. फॉर्म 141 हा आयकर विवरणपत्र भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी किंवा त्यासोबतच सादर करणे अनिवार्य आहे. नवीन व्यवस्थेनुसार फॉर्म 141ने फॉर्म 26QB, 26QC, 26QD आणि 26QE या जुन्या फॉर्मची जागा घेतली आहे. या बदलामुळे मालमत्ता, भाडे, व्यावसायिक देयके आणि डिजिटल मालमत्ता यावरील TDS जमा करणे आणि त्याची नोंद करणे अधिक सोपे झाले आहे. TDS ही उत्पन्नाच्या स्रोतावरच कर कापण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा एखादी कंपनी किंवा व्यक्ती पगार, व्याज, भाडे किंवा कमिशन देते तेव्हा त्या रकमेतील काही टक्के कर कापून तो सरकारकडे जमा केला जातो. नेक्स्ट आहे, AI फॉर ऑल कार्यक्रमांतर्गत केवळ एका आठवड्यात 7.64 लाखहून अधिक ऑनलाईन नोंदणी करून कोणत्या शहराने जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोरखपूर. एप्रिल 2026 मध्ये गोरखपूरने कृत्रिम बुद्धिमत्ता जनजागृती मोहिमेद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे. AI फॉर ऑल या कार्यक्रमाने केवळ एका आठवड्यात 7.64 लाखहून अधिक ऑनलाईन नोंदणी नोंदवून एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रशिक्षणाचे विषय कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डिजिटल साक्षरता. AI फॉर ऑल हा भारत सरकारने सुरू केलेला एक मोफत ऑनलाईन कार्यक्रम आहे. सर्वसामान्य नागरिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल जागरूक करणे आणि त्यांच्यामध्ये डिजिटल विचारसरणी विकसित करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट आहे, जागतिक हिमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 17 एप्रिल. जागतिक हिमोफिलिया दिन दरवर्षी 17 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश हिमोफिलिया आणि इतर अनुवंशिक रक्तस्राव विकारांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया या संस्थेचे संस्थापक फ्रँक श्वानबेल यांच्या जयंतीनिमित्त 1989 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. हिमोफिलिया हा आजार रक्ताची गुठळी होण्याची क्षमता कमी झाल्यामुळे होतो, ज्यामुळे जखम झाल्यावर रक्तस्राव थांबणे कठीण होते. या आजारामध्ये रक्तातील थ्रोम्बोप्लास्टिन सारख्या घटकांची कमतरता असल्यामुळे रक्त पटकन गुठळ्या बनवू शकत नाही. नेक्स्ट आहे, भारताने कोणत्या देशाच्या क्षयरोग लसीकरण कार्यक्रमाला मदत करण्यासाठी 13 टन BCG लस आणि संबंधित साहित्याची खेप पाठवली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अफगाणिस्तान. 14 एप्रिल 2026 रोजी भारताने अफगाणिस्तानच्या क्षयरोग लसीकरण कार्यक्रमाला मदत करण्यासाठी 13 टन BCG लस आणि संबंधित साहित्याची खेप पाठवली. ही खेप अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाला सुपूर्द करण्यात आली. या मदतीचा मुख्य उद्देश लहान मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या लसीकरण कार्यक्रमांना चालना देणे हा आहे. BCG लस ही फ्रीज ड्राईड पांढऱ्या पावडरच्या स्वरूपात असते आणि वापरण्यापूर्वी ती डिल्युएंट द्रवामध्ये मिसळावी लागते. ही खेप अफगाणिस्तानमध्ये पूर, भूकंप आणि संघर्ष यासारख्या संकटादरम्यान भारताकडून दिल्या जाणाऱ्या सततच्या मानवतावादी मदतीचा एक भाग आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने प्रतिभावान खेळाडूंच्या DNAचे मॅपिंग करण्यासाठी स्पोर्ट्स जिनोमिक्स प्रोग्राम सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुजरात. गुजरात राज्य सरकारने एप्रिल 2026 मध्ये स्पोर्ट्स जिनोमिक्स कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश खेळाडूंच्या DNAचा अभ्यास करून त्यांची शारीरिक क्षमता, ताकद आणि खेळातील कल ओळखणे हा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. हा प्रकल्प गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत 5 वर्षांच्या कालावधीत सुमारे 10,000 खेळाडूंच्या DNA नमुन्यांचे संकलन करण्यात येणार आहे. या नमुन्यांच्या आधारे गुजरात ॲथलीट जिनोम डेटाबेस तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या डेटाबेसच्या मदतीने खेळाडूंच्या जनुकांची, शारीरिक क्षमतेची आणि कामगिरीची सखोल माहिती मिळणार आहे.
2030च्या राष्ट्रकुल खेळापूर्वी खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. नेक्स्ट आहे 16 एप्रिल 2026 रोजी भारतातील पहिल्या प्रवासी ट्रेनचा 173वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पहिली प्रवासी ट्रेन कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बोरीबंदर ठाणे. भारतातील पहिली प्रवासी ट्रेन बोरीबंदर आणि ठाणे या 2 स्थानकादरम्यान धावली होती. यालाच मुंबई ठाणे या 2 स्थानकादरम्यान असे म्हटले जाते बघा. तर 16 एप्रिल 2026 रोजी या घटनेला 173 वर्ष पूर्ण झाली आहेत. ही ट्रेन 16 एप्रिल 1853 रोजी दुपारी 3:35 बोरीबंदर येथून सुटली होती. या ट्रेनने मुंबई ते ठाणे हे साधारण 34 किलोमीटर अंतर फक्त 75 मिनिटात कापलेले होते. या पहिल्या रेल्वेला 14 डबे होते, ज्यातून 400 प्रवाशांनी प्रवास केला होता. ही ट्रेन साहिब, सिंध आणि सुलतान या 3 वाफेच्या इंजिनांनी ओढली होती. ही केवळ भारताचीच नव्हे तर आशियातील पहिली प्रवासी ट्रेन होती. नेक्स्ट आहे कर्नल सोनम वांगचुक यांचे नुकतेच वयाच्या 61व्या वर्षी निधन झाले. त्यांना कोणत्या नावाने ओळखले जात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लडाखचा सिंह. 10 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 61व्या वर्षी कर्नल सोनम वांगचुक यांचे निधन झाले. कर्नल सोनम वांगचुक हे भारतीय लष्कराचे शूर अधिकारी होते, जे लडाखचा सिंह म्हणून ओळखले जात होते. त्यांनी लडाख स्काउट्स आणि आसाम रेजिमेंटमध्ये सेवा बजावली होती. कारगिल युद्धादरम्यान 1999 मध्ये त्यांनी बटालिक क्षेत्रात अदम्य शौर्य दाखवलेले होते. कर्नल सोनम वांगचुक यांनी बटालिक सेक्टरमधील सुमारे 5500 मीटर उंचीवरील चोरबतला पोस्ट सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या शौर्याबद्दल कर्नल सोनम वांगचुक यांना भारताचा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार महावीर चक्र प्रदान करण्यात आला होता. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.